Audio Jungle. Audio Practice set 2.5. Question first. Activity: fill in the gaps and complete. First example: quadratic equation is given ax square plus bx plus c is equal to 0. For this quadratic equation, in second rectangle there are the values of discriminant b square minus 4ac. Here b square minus 4ac is 5, which is greater than 0. म्हणजे तो बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला माहिती आहे बी स्क्वेअर मायनस 4ac हा पॉझिटिव्ह जर असतील तर रूट्सचं नेचर जे असतं ते असतं रिअल अँड अनइक्वल. म्हणून आपण इथे लिहिणार रिअल अँड अनइक्वल या पद्धतीने. त्याच्यानंतर खाली बघा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5 निगेटिव्ह आहे, याचा अर्थ लेस दॅन 0 आहे. आणि जर लेस दॅन 0 असेल, निगेटिव्ह असेल तर रूट्स हे रिअल नंबर नसतात. म्हणून इथं आन्सर आहे आपलं नॉट रिअल्स. रूट्स आर नॉट रिअल्स ऑर रिअल नंबर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड example, sum of roots is given -7 and product of roots is 5. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर आपल्याला सम दिले, म्हणजे समजा रूट्स अल्फा आणि बीटा असतील तर अल्फा प्लस बीटा दिला आहे -7 आणि दोघांचा प्रॉडक्ट दिला आहे 5, मीन्स अल्फा बीटा इज इक्वल टू 5. तर आपण सेकंड ऑप्शन जो थर्ड कन्सेप्ट जो काल मागच्या व्हिडिओमध्ये घेतला त्याच्यात जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण रूट्सवरून कसं तयार केलं होतं, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स मीन्स अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग आता याच्यात जर आपण व्हॅल्यू टाकल्या तर एक्स स्क्वेअर minus in bracket alpha plus beta is -7 means -7 into x plus 5 is equal to 0. Therefore x square minus minus plus 7x plus 5 is equal to 0. This is the required quadratic equation. म्हणून आपण या रिकाम्या जागेमध्ये लिहू शकतो क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5. या पद्धतीने आपण ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. आता थर्ड एक्झाम्पल बघा. इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन ट्वाइस एक्स स्क्वेअर -4x -3 इज इक्वल टू 0. आता आपण एक काम करूया, हे डिलीट करूया आणि इक्वेशन लिहूया. ट्वाइस एक्स स्क्वेअर -4x -3 इज इक्वल टू 0. कम्पेअर जर केला आपण जनरल इक्वेशनशी तर एची व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट टू बीची व्हॅल्यू येईल एक्सचा कोएफिशियंट -4 अँड कॉन्स्टंट टर्म सी इज -3. ए बी सीची व्हॅल्यू मिळाला तर अल्फा प्लस बीटा आपण जे रिलेशन बघितलं होतं त्याच्यात दोन रिलेशन होते. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन ए -b अपॉन ए. किमती जर टाकल्या आपण तर
इन ब्रॅकेट -4, बी निगेटिव्ह आहे, अपॉन ए मीन्स 2 इज इक्वल टू -+4 अपॉन 2 इज इक्वल टू 2 मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येईल 2 येईल. आणि अल्फा बीटा मीन्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सेकंड रिलेशन होतं आपलं सी अपॉन ए. सी आहे आपला -3 आणि ए आहे 2. याचा अर्थ अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू येईल -3 अपॉन 2. अशा पद्धतीने हा क्वेश्चन फर्स्ट आपण ॲक्टिव्हिटीचा सॉल्व करू शकतो. आता आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट मीन्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा मीन्स b² - 4ac. 3 एक्झाम्पल आहे त्याच्यात. आपण त्याच्यातले 2 एक्झाम्पल सॉल्व करू, दुसरे एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. समजा मी पहिलं इक्वेशन घेतलं x² प्लस 7x प्लस 1 इज इक्वल टू 0. देअर कम्पेअर करूया. कम्पेअरिंग विथ जनरल इक्वेशनशी कम्पेअर करूया. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट, जर आपण कम्पेअर केला तर एची व्हॅल्यू येईल x² कोएफिशियंट 1, त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 7 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म -1 आहे बघा इथं एक्झाम्पलमध्ये. सी इज इक्वल टू -1. आता आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजेच b² - 4ac व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर b² - 4ac इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला मेथडमध्ये काढलेले आहेत, फक्त इथं b² - 4ac ची किंमत काढायची आहे. 7² - 4 इंटू a1 इंटू c मीन्स -1 इज इक्वल टू 7² 49 -4 इंटू -1 प्लस 4 is equal to 53. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. अशा पद्धतीने डिस्क्रिमिनंट आपल्याला काढता येतो. म्हणजे असं एका मार्कासाठी तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. सेकंड तुम्ही सॉल्व करा. तिथं फक्त जनरल इक्वेशन लिहिताना इथे इक्वेशन वायमध्ये आहे, व्हेरिएबल वाय आहे, म्हणून जनरल इक्वेशन ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असं घेऊन नेहमीप्रमाणे सॉल्व करायचं. आता आपण फक्त तिसरं जरा स्क्वेअर रूटचे कोएफिशियंट असल्यामुळे आपण ते तिसरं एक्झाम्पल बघूया. हे आपण इरेज करू. बघा तिसरं एक्झाम्पल काय आहे. √2x प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. कम्पेअर करून टाकू नेहमीप्रमाणे. कम्पेअरिंग विथ जनरल इक्वेशनशी कम्पेअर करूया. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट, एची व्हॅल्यू काय येईल x² कोएफिशियंट a इज इक्वल टू √2, b इज इक्वल टू 4 एक्सचा कोएफिशियंट b आणि c कॉन्स्टंट टर्म म्हणजे 2√2. c इज इक्वल टू 2√2. आता डिस्क्रिमिनंट काढायचं आहे आपल्याला. देअरफॉर b² - 4ac
इज इक्वल टू आता व्हॅल्यू टाका ए बी सीच्या 4² मायनस 4 इंटू ए मीन्स √2 इंटू सी मीन्स 2√2 इज इक्वल टू 4² किती होईल 16 √2 इंटू √2 2 2 इंटू 2 4 4 इंटू 4 16 मायनस 16 means 16 minus 16 is equal to 0 means discriminant is equal to 0. अशा पद्धतीने डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण नेचर ठरवायचं आहे. नेचर हे b² मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटवरून ठरवतो. जर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर रूट्स रिअल आणि अनइक्वल, निगेटिव्ह आली तर नॉट रिअल नंबर्स, आणि जर 0 आली तर रिअल अँड इक्वल रूट्स. तर आपण त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल बघूया. आता मागच्या एक्झाम्पलप्रमाणे इथं सुद्धा b² मायनस 4ac ची किंमत आपल्याला काढायची आहे. x² मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. नेहमीप्रमाणे ए बी सीची व्हॅल्यू काढण्यासाठी कम्पेअर करूया. कम्पेअरिंग विथ जनरल इक्वेशनशी कम्पेअर करूया. कोणत्या इक्वेशनशी ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. मग एची व्हॅल्यू काय येईल x² कोएफिशियंट 1, नंतर बीची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोएफिशियंट -4 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म +4. नाव b² मायनस 4ac डिस्क्रिमिनंट घेऊ आपण. b² मायनस 4ac इज इक्वल टू व्हॅल्यू काढूया. ए बी सीच्या किमती टाका. बीची व्हॅल्यू -4 ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू ए मीन्स 1 इंटू सी मीन्स 4 इज इक्वल टू -4² इज पॉझिटिव्ह 16 -4 इंटू 1 इंटू 4 मीन्स 16. Therefore b² मायनस 4ac इज इक्वल टू 0 आला आहे बघा. म्हणजे पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही, तो आला आहे 0. देअरफोर आपण म्हणणार डिस्क्रिमिनंट b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 आली, याचा अर्थ द रूट्स आर रियल अँड इक्वल. या पद्धतीने आपल्याला नेचर सांगता येईल रूट्सचं. म्हणजे रूट्स कसे आले रियल आणि इक्वल आले, कारण b² मायनस 4ac ची व्हॅल्यू कशी आली 0 आली. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरं एक्झाम्पल बघा. 2y² मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता कम्पेअर करून टाकू. कम्पेअरिंग विथ जनरल इक्वेशन. व्हेरिएबल y आहे म्हणून जनरल इक्वेशन लिहिणार ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. म्हणून ए म्हणजे y² कोएफिशियंट. एची व्हॅल्यू येईल 2, बीची व्हॅल्यू येईल -7 वायचा कोएफिशियंट आणि सी कॉन्स्टंट टर्म +2. नाव b² मायनस 4ac आपण काढूया. म्हणजे डिस्क्रिमिनंट आता काढूया, तो बघूया पॉझिटिव्ह येतो निगेटिव्ह येतो की 0 येतो. नाव b² मायनस 4ac इज इक्वल टू -7² -4 इंटू a means 2 into c means also 2
इज इक्वल टू -7 स्क्वेअर मी इज पॉझिटिव्ह 49 minus 4 into 2 into 2 16 is equal to 33, and 33 is positive, therefore b square minus 4ac is positive, means greater than 0, therefore the roots of given quadratic equation are real and unequal. म्हणजे रिअल नंबर असतील आणि वेगवेगळे असतील. अशा पद्धतीने बी स्क्वेअर मायनस 4ac पॉझिटिव्ह आला म्हणून ग्रेटर दॅन 0, म्हणून रूट्स कसे आले रिअल आणि अनइक्वल. म्हणजे निगेटिव्ह आला तर नॉट रिअल नंबर्स, पॉझिटिव्ह आला तर रिअल आणि अनइक्वल, 0 आला तर रिअल आणि इक्वल. आता चौथं एक्झाम्पल बघूया, याच्यात तिसरं एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल बघा. m स्क्वेअर प्लस ट्वाइस m प्लस 9 इज इक्वल टू 0. आता व्हेरिएबल इथं m आहे, लक्षात ठेवायचं व्हेरिएबलवर. कम्पेरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm, व्हेरिएबल चेंज करायचा आहे, प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. मग आता ए म्हणजे एम स्क्वेअरचा कोएफिशियंट, तो दिसत नाही आहे, म्हणजे काय आहे 1. बी एमचा कोएफिशियंट 2 आणि सी कॉन्स्टंट टर्म 9. नाव आता डिस्क्रिमिनंट काढू आपण नेहमीप्रमाणे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 2 स्क्वेअर minus 4 into 1 into 9 is equal to 2 square is 4 minus 4 into 1 into 9 36 is equal to minus 32. ह्या निगेटिव्ह आला बघा. याचा अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह असेल तर रूट्स कसे असतात, नॉट रिअल नंबर. देअरफॉर द रूट्स आर नॉट रिअल नंबर्स और रिअल्स. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल अशा पद्धतीने रूटचं नेचर सांगता येतं. पहिलं एक्झाम्पल बघा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये डिस्क्रिमिनंट 0 आला होता, म्हणून रूट जे येते ते रिअल आणि इक्वल घेतले. दुसऱ्या याच्यात पॉझिटिव्ह आला म्हणून रिअल आणि अनइक्वल घेतले. आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये डिस्क्रिमिनंट हा निगेटिव्ह आला म्हणून रूट्स आर नॉट रिअल नंबर. या पद्धतीने आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स न काढता त्यांचं नेचर या पद्धतीने सांगू शकतो. कशावरून, डिस्क्रिमिनंटवरून. तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की 0 आहे त्यानुसार. आता आपण चौथं एक्झाम्पल बघूया. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. रूट्स दिलेले आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आता आपल्याला इक्वेशन तयार करायचे आहेत. मग आपण रूट्स मानून घेऊ. तर रूट्स मानून घेऊ. लेट्स अल्फा अँड बीटा बी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे त्या इक्वेशनचे रूट्स आपण अल्फा आणि बीटा मानून घेऊ. याचा अर्थ पहिल्या एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल घेतो आपण. अल्फा इज इक्वल टू काय आहे, पहिलं रूट आहे 0 अँड बीटा दिला आहे 4.
तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी दोघं रूटची सम लागते आणि दोघं रूटचा प्रॉडक्ट लागतो. त्याच्यासाठी आपण अल्फा प्लस बीटा आधी काढून घेऊ. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 इज इक्वल टू सम इज 4. म्हणजे अल्फा प्लस बीटा आला 4. तसं अल्फा इंटू बीटा मीन्स अल्फा बीटा पण काढू. अल्फा बीटा इज इक्वल टू 0 इंटू 4. द प्रॉडक्ट इज 0. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय फॉर्म्युला एक्स स्क्वेअर इन मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. काल शिकलो आहे आपण हे हा फॉर्म्युला इंटू एक्स प्लस अल्फा बीटा मीन्स प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. आता फक्त काय करायचं आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची किंमत याच्यात टाकून द्यायची आहे. म्हणून एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आला 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली 0 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि कॉन्स्टंट टर्म 0 असल्यामुळे ती लिहिली नाही तरी चालेल इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकतो. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ याच्यातलं. बघा सेकंड एक्झाम्पल बघा. आता 3 आणि -10 दिला आहे. मग इथं मी आता पूर्ण पहिलं वाक्य काही लिहित नाही. आपण सरळ मानून घेऊ. लेट्स पहिलं रूट अल्फा घेऊ 3 अँड बीटा घेऊ -10. मग आपण आधी त्यांची दोघांची सम काढून घेऊ. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 प्लस इन ब्रॅकेट -10 इज इक्वल टू ब्रॅकेट रिमूव्ह करा 3 - 10 इज इक्वल टू -7. म्हणजे अल्फा प्लस बीटाला -7. तसा प्रॉडक्ट पण काढूया. अल्फा बीटा इज इक्वल टू 3 इंटू -10 इज इक्वल टू -30. म्हणजे रूटची सम आली -7 आणि प्रॉडक्ट आला -30. म्हणून आपण फॉर्म्युला लिहूया. देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय फॉर्म्युला आपला एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आणि आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू आपण टाकून देऊ. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा बीटा आला मायनस अल्फा प्लस बीटा आला -7 ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स प्लस अल्फा बीटा आला -30 इज इक्वल टू 0. आता निगेटिव्ह संख्या असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये टाकले. आता आपण प्रथम ब्रॅकेट रिमूव्ह करूया. एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस मायनस -30 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया याच्यातलं. तिसरं एक्झाम्पल बघा. लेट्स नेहमीप्रमाणे अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2. पुन्हा सम घेऊया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2
प्लस निगेटिव्ह असल्यामुळे मायनस प्लस इन ब्रॅकेट -1/2 इज इक्वल टू ब्रॅकेट रिमूव्ह केला तर 1/2 -1/2 -1/2 किती होईल 0. तसं प्रॉडक्ट पण घेऊया. अल्फा बीटा मीन्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1/2 इंटू इन ब्रॅकेट -1/2 इज इक्वल टू पहिला 1/2 पॉझिटिव्ह आहे, मधला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 1/2 इंटू 1/2 1/4. Therefore, the required quadratic equation is पुन्हा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस इन ब्रॅकेट अल्फा बीटा ब्रॅकेटमध्ये घेतला किंवा ब्रॅकेट न वापरता लिहिला तरी चालेल फॉर्म्युल्यात, पण किमती आपण ब्रॅकेटमध्ये टाकतो म्हणून ब्रॅकेट वापरला तरी चालेल. आता किमती टाकूया अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची. एक्स स्क्वेअर मायनस 0x प्लस इन ब्रॅकेट -1/4 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर, आता 0 इंटू एक्स ही कोई प्रॉडक्ट 0 होईल, ती टर्म नाही लिहिली तरी चालेल, फक्त हा प्लस मायनस काय होईल मायनस एक्स स्क्वेअर -1/4 इज इक्वल टू 0. इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. आपण जास्तीत जास्त 4ला इलिमिनेट करतो, 4ला इलिमिनेट करू शकतो. 4ने मल्टिप्लाय करणं पूर्ण इक्वेशनला तर काय येईल, पहिल्या टर्मला 4ने मल्टिप्लाय केलं तर 4x², दुसऱ्या टर्मला 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 कट होऊन जाईल -1 आणि 0 इंटू 4 0, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल 4x² -1 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण हे पण सॉल्व करू शकतो. आता आपण शेवटचं चौथं एक्झाम्पल बघूया. चौथं एक्झाम्पल बघू. आता चौथं एक्झाम्पल आपल्याला ते अवघड वाटतंय, पण अवघड नाही आहे. लेट्स अल्फा इज इक्वल टू, पहिलं रूट काय आहे 2 - √2 2 - √2 2 -√5 and beta is equal to 2 + √5. नेहमीप्रमाणे आपण अल्फा आणि बीटा यांची सम आणि प्रॉडक्ट काढू. आधी सम घेऊया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 - √5 प्लस 2 + √5. याच्यात √5ची पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्म कट होऊन जाईल. काय राहील 4 + 4 2 + 2 4, म्हणजे अल्फा प्लस बीटा आला 4. आता अल्फा बीटा काढूया. अल्फा आहे आपला 2 - √5 इंटू 2 + √5. दोघं ब्रॅकेटमध्ये ज्यांची बेरीज आहे त्यांचीच वजाबाकी आहे, म्हणजे a + b a - b फॉर्म्युला एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वापरू शकतो. 2 - √5 इंटू 2 + √5 म्हणजे 2² - √5². 2² काय होईल 4, √5चा स्क्वेअर 5, म्हणजे 4 - 5 येईल -1.
म्हणजे अल्फा प्लस बीटा आला 4 आणि अल्फा बीटा आला -1. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहूया. देअर फॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, काय फॉर्म्युला आपला, x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता फक्त याच्यात अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू टाकून द्यायची. म्हणजे x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आला 4 इंटू x प्लस अल्फा बीटा आला -1 इज इक्वल टू 0. देअर फॉर इक्वेशन इज x² मायनस 4x प्लस मायनस -1 इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने इक्वेशन आपण रूट्सवरून तयार करू शकतो. असा हा आपला एक्झाम्पल नंबर 4 होता. आता 5th एक्झाम्पल बघा. द सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल ऑफ देअर प्रॉडक्ट. फाइंड k if the equation is x² minus 4kx plus k plus 3 is equal to 0. तर आपण एक काम करूया, इक्वेशन लिहून घेऊ आधी. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे आपलं x² मायनस 4kx प्लस k कॉन्स्टंट आहे, 3 पण कॉन्स्टंट आहे. आपण k प्लस 3 ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकू. म्हणजे ती k प्लस 3 ही कॉन्स्टंट टर्म होऊन जाईल. इज इक्वल टू 0. याला नंबर 1 देऊन टाकू आपण आणि हे इक्वेशन कम्पेअर करून टाकू. म्हणजे आपल्याला कोइफिशियंट मिळून जातील ABCचे व्हॅल्यू. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट ची व्हॅल्यू काय येईल मग, x² कोइफिशियंट 1, बीची व्हॅल्यू येईल एक्सचा कोइफिशियंट -4k आणि कॉन्स्टंट टर्म आहे आपली ब्रॅकेटमधली k प्लस 3. आता आपण एक काम करूया, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मानून घेऊ अल्फा आणि बीटा. लेट अल्फा अँड बीटा be the roots of given quadratic equation. मग अल्फा आणि बीटा जर दिलेल्या इक्वेशन 1 मध्ये जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट जर अल्फा आणि बीटा जर मानून घेतले तर अल्फा बीटा आणि कोइफिशियंट ABC यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. पहिलं रिलेशन आहे देअर फॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. मग आता बी आणि एची किंमत टाकून देऊ. बीची व्हॅल्यू आहे मायनस, फॉर्म्युल्यामधला मायनस लिहिला आधी, नंतर बीची व्हॅल्यू पण निगेटिव्ह आहे -4k अपॉन a मीन्स 1 मायनस मायनस प्लस 4k अपॉन 1 मीन्स 4k. आणि तसं अल्फा प्लस बीटा जसं रिलेशन होतं तसं अल्फा बीटाचंही रिलेशन आहे c/a. याच्यात पण आपण a आणि cच्या किमती टाकूया. c काय आपला k प्लस 3 अपॉन 1 मीन्स k प्लस 3. म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटा मिळाला 4k आणि अल्फा बीटा मिळाला k प्लस 3. आता आपल्याला बघा कंडिशन काय दिली आहे, द सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल ऑफ देअर प्रॉडक्ट. ही कंडिशन दिली आहे म्हणजे रूटची बेरीज ही त्यांच्या प्रॉडक्टच्या दुप्पट आहे. मग ती कंडिशन आपण घेऊया. नाव सम ऑफ रूट्स मीन्स अल्फा प्लस बीटा is equal to double means twice of product of roots means alpha beta. ही कंडिशन दिली म्हणजे रूटची सम
म्हणजे रूटच्या प्रॉडक्टची दुप्पट. म्हणून तुम्ही इथं रिझन देऊ शकतात. ही कंडिशन दिलेली आहे म्हणून गिवन. आता तुम्ही अल्फा बीट प्लस बीटा आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू आपण जी काढलेली ती याच्यात टाकून द्यायची. आता अल्फा बीटा काय आपला 4K. देअरफॉर 4K इज इक्वल टू 2 इंटू अल्फा बीटाची व्हॅल्यू काय आली. अल्फा बीटाची व्हॅल्यू आली K+3. आता हे केमध्ये इक्वेशन तयार झालं. हे सॉल्व केलं की आपल्याला केची व्हॅल्यू मिळून जाईल. देअरफॉर 4K इज इक्वल टू, या 2ने ब्रॅकेटमधल्या दोघं टर्मला मल्टिप्लाय करा. 2K प्लस 2 इंटू 3 6. देअरफॉर 4K मायनस 2K इज इक्वल टू 6. देअरफॉर 2K 4K मायनस 2K इज इक्वल टू 6. मीन्स K इज इक्वल टू 6/2. देअरफॉर K इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने केची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली होती बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फाइंड के. दिलेल्या कंडिशन दिलेली होती त्याच्यावरून आपल्याला जो क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये अननोन होता तो आपल्याला काढायला सांगितला होता. तो मिळाला किती 3. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. तर आपल्याला व्हॅल्यू काढायच्या आहेत अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि दुसरी काढायची अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता इथं आपल्याला आयडेंटिटी वापरायची आहेत, पण त्याच्या आधी आपण दिलेले इक्वेशन कम्पेअर करून ABCच्या किमती काढूया. आणि रूट्स दिलेत अल्फा बीटा आणि ते कोएफिशियंट यांच्यातले रिलेशन फॉर्म्युल्यावरून आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. मग आता आपण दिलेलं इक्वेशन आधी लिहून घ्या. y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. कम्पेअर करून टाकूया. कम्पेअरिंग विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. आता आपण एची व्हॅल्यू म्हणजे y² कोएफिशियंट 1, बी म्हणजे वायचा कोएफिशियंट -2 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म म्हणजे -7. अल्फा बीटा हे रूट्स दिलेत. याचा अर्थ पहिलं जे रिलेशन आहे तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण हे रिलेशन वापरले, तेच रिलेशन इथं वापरायचे आहेत. आता ए आणि बीची किंमत टाकूया. -(-2) अपॉन a इज 1 इज इक्वल टू -(-+2) अपॉन 1 मीन्स 2. ही झाली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू. तसं अल्फा बीटाची व्हॅल्यू काढून देऊ. ती आहे c/a इज इक्वल टू -7/1 मीन्स -7. म्हणजे आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू जी काढली तिला नंबर 1 देऊन टाकूया. अल्फा बीटाची व्हॅल्यू आपण काढली ती त्याला आपण 2 नंबर देऊन टाकू. आता आपल्याला हे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण पहिलं सॉल्व करूया. आपल्याला पहिल्या याच्यात काय काढायचं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग आपण फॉर्म्युला लिहिला आहे बघा. अल्फा स्क्वेअर याचे 2 फॉर्म्युले होते. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू पहिला होता अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा आणि दुसरा त्याचाच फॉर्म्युला होता अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर +2 अल्फा बीटा. तर आपल्याला अल्फा मायनस बीटा माहीत नाही म्हणून हा फॉर्म्युला आपण वापरूया. इज इक्वल टू काही अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे 2 स्क्वेअर -2 इंटू अल्फा बीटा आहे -7 इज इक्वल टू 2 स्क्वेअर आला 4 आणि प्लस मायनस मायनस प्लस 14 आणि 4 + 14 किती येईल 18. अशा पद्धतीने आपण अल्फा स्क्वेअर प्लस
बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटावरून काढू शकतो. आता दुसरं बघा त्याच्यातलं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, याचा पण फॉर्म्युला तुम्ही लिहून घेतला आहे बघा. तो काय होता, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. चेक करून घ्या तुम्ही फॉर्म्युला काल नोट्समधून, हा फॉर्म्युला आहे. आता याच्यात आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथं आणि इथं टाकू शकतो आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू इथं टाकू शकतो. मग अल्फा प्लस बीटा किती आपला 2, म्हणजे 2 क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा किती आहे -7 इंटू अल्फा प्लस बीटा पुन्हा 2 इज इक्वल टू 2चा क्यूब किती आला 8 मायनस मायनस प्लस 3 इंटू 7 21 इंटू 2 42 प्लस 42 इज इक्वल टू काही 50. अशा पद्धतीने आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इम्पॉर्टंट आयडेंटिटी जी आपण 4 आयडेंटिटी लिहून घेतल्या होत्या त्याच्यावरून दोघांचे व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहेत. आता आपण शेवटचं एक्झाम्पल बघूया या प्रॅक्टिस सेटमधलं. याच्यापैकी एक एक्झाम्पल मी सॉल्व करून देतो, दुसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. त्याच्यातलं पहिलं घेऊ 3y² प्लस KY प्लस 12 इज इक्वल टू 0. आता एक काम करू आपण, याचे जे एक्झाम्पल बघा, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल आणि इक्वल, म्हणजे दोघांचे रूट्स हे रिअल आणि इक्वल दिलेत. रिअल आणि इक्वल दिलेत याचा अर्थ b² मायनस 4ac हा पॉझिटिव्ह पण नसेल निगेटिव्ह पण नसेल, कसा असेल 0 असेल. तर आपण कम्पेअर करून घेऊ आधी. कम्पेअरिंग with ay² plus by plus c is equal to 0. We get therefore a is equal to काय y² चा कोएफिशियंट 3, b is k, y चा कोएफिशियंट आणि c आहे 12. मग आपल्याला काय दिलं आहे, रूट्स कसे दिले आहेत, रिअल आणि इक्वल दिले आहेत. बट रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. मग रिअल आणि इक्वल दिले आहेत याचा अर्थ आपल्याला माहिती आहे रिअल आणि इक्वल केव्हा असतात, तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे b² मायनस 4ac व्हॅल्यू 0 असते. आता हे इक्वेशन तयार झालं, b² मायनस 4ac इज इक्वल टू 0. याच्यात फक्त abcचे व्हॅल्यू टाकून द्या. k² मायनस 4 इंटू a इज 3 इंटू 12 इज इक्वल टू 0. देअरफॉर k² 4 इंटू 3 12 इंटू 12 मायनस 144 is equal to 0. Therefore k² is equal to काय 144. दोघं साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर k इज इक्वल टू काय 12 नाही, -12 पण येऊ शकतो, म्हणून प्लस ऑर मायनस 12. याचा अर्थ k इज इक्वल टू काय 12 और k इज इक्वल टू -12. अशा पद्धतीने केच्या 2 व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. तर दुसरे एक्झाम्पलसुद्धा आपण याच पद्धतीने सॉल्व करू शकतो. तुम्हाला वाटेल की हे जरा वेगळं दिसतंय, काय नाही, फक्त या kxने मधल्या दोघं टर्मला गुणलं तर kx² मायनस 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0 असं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. म्हणजे के कम्पेअर केलं तर ए मिळेल k, बी मिळेल -2k आणि सी मिळेल 6. आणि नेहमीप्रमाणे मग
ह्या इक्वेशनमध्ये ए बी सीच्या किमती टाकल्या की तुम्हाला केची व्हॅल्यू मिळून जाईल. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 2.5 हा या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट कशावर डिपेंड होता, तर नेचर ऑफ रूट्स, relation between coefficient and roots, and to obtain the quadratic equation where the roots are given and important identities. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.